अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 25. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात मी त्यांना सांगून वैतागले आहे, पण ते माझं काहीच ऐकत नाहीत. मग मी काय करू सांग ना. काल मी नितीनला बोलले की आपण लग्न करूया, तर तो म्हणतो की आपण 2 वर्षानंतर लग्न करूया. तोपर्यंत मी व्यवस्थित सेटल होईल, म्हणजे तुला कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही. म्हणून मी विचार केला की आज अंकलला सगळं काही खरं खरं सांगून टाकायचं. समीरा रडवेली होऊन बोलत होती. तर आतापासून पुढे ओके समीरा, पण तू इमोशनल होऊ नको, मी करतो काहीतरी. अवी काहीतरी विचार करून बोलला. बाय द वे, तुला मगाशी कोणाचा फोन आलेला? म्हणजे तू गालात हसत होता म्हणून बोलले. समीराने विचारलं. अगं ती अन्या होती, माझी न्यू फ्रेंड. अवी हसत बोलला. न्यू फ्रेंड की गर्लफ्रेंड? समीराने भुवया उंचावून विचारलं आणि अवीने भाबडेपणाने तिला सगळं खरं सांगितलं. म्हणजे त्याची व अन्याची पहिली भेट, ते त्याने तिच्यासाठी कॉलेजमध्ये घेतलेले ॲडमिशन, सगळं काही सांगून टाकलं. हे सगळं ऐकून समीराचे ओठ रुंदावले, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. ओ अन्या, इंटरेस्टिंग. अवी, मी आज तुझ्यासाठी खूप खुश आहे. तुला आठवतं जेव्हा आपल्या घरच्यांनी आपलं लग्न ठरवलेलं, त्याच दिवशी मी तुला नितीन व माझ्याबद्दल सांगितलं. त्यावेळी मी तुझा चेहरा पाहिलेला. मला तू तेव्हा खूप दुःखी वाटत होता. मला त्यावेळी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी काहीतरी फिलिंग्स जाणवलेल्या. पण या सर्वांमधून तू लवकर बाहेर पडलास, हे बघून मला खूप चांगले वाटते. मी आशा करते की अन्याला तुझ्या फिलिंग्स लवकरात लवकर कळू दे. इथून पुढचं तुझे आयुष्य सुखकर असू दे. समीरा चेहऱ्यावर खोटं हसून बोलली. ओके, थँक्यू सो मच समीरा. तुझ्या माझ्याबद्दल एवढी काळजी आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. पण मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झालाय. कारण त्या दिवशी जेव्हा तू तुझ्या व आणि नितीनबद्दल मला सांगितलं होतं, त्यावेळी माझ्या मनात एकच विचार पडत होता. जर ही गोष्ट आपल्या पॅरेंट्सना समजली तर काय होईल? तुला तर माहीतच आहे की तुझे डॅड व माझे डॅड किती अग्रेसिव्ह आहेत. त्यांना त्यांचं म्हणणं कोणी ऐकलं नाही तर ते कसे रिॲक्ट करतात. म्हणून या गोष्टीची भीती वाटत होती की तुमच्या दोघांच्याबद्दल जर घरी समजलं तर उगाच त्या तिघांच्या लहानपणीची मैत्री तुटायला नको, म्हणून मी थोडा नाराज झालेलो. बाकी काही नाही. आणि खरं सांगू, तू नेहमी माझी एक बेस्ट फ्रेंड होती आणि राहशील. या व्यतिरिक्त तुझ्याबद्दल माझ्या मनात दुसरी कुठलीच भावना नाही. पण हो, मी जेव्हा अन्याला पहिल्यांदा पाहिलं त्यानंतर मला समजलं की प्रेम काय असतं. अवी सरळ सरळ बोलला आणि त्याच्या नकळत समीरा दुखावली. अरे अवी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तर सहजच बोलले. ओके बाय, मी अंकलला भेटते आणि घरी जाते. आपला राग कंट्रोल करत समीरा बोलली व ती अवीच्या बाबांना भेटायला निघून गेली. पण अवीला समजलं की ती दुखावली आहे. आपण तिला अन्याबद्दल सांगून चुकी तर केली नाही ना. समीराला रागाने जाताना पाहून अवीच्या मनात विचार येऊन गेला आणि त्याला भीती देखील वाटली. समीरा ऑफिसमध्ये येऊन गेल्यापासून अवीचं मन कशातच लागत नव्हतं. त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ माजलेला होता. ती रागाने निघून गेल्यापासून तो इकडून तिकडे फक्त येरझाऱ्या मारत होता. त्यामुळे आता त्याचं कामातही लक्ष लागत नव्हतं. खरंच आपण तिला याबद्दल सगळं सांगून काही चुकीचं काही केलं तर नाही ना? आणि वरून मी तिचा अपमान देखील केला आहे. मी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिने जर अन्याला भेटून सगळं खरं सांगितलं तर? अवी स्वतःच्या विचारात हरवलेला आणि तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने पाहिले तर स्क्रीनवर मॉन्टेचे नाव झळकत होते. हेलो, बोल. बरं झालं तू फोन केलास, नाहीतर मी आता तुला फोन करणारच होतो. अवी काल रिसीव करून बोलला. काय रे, काय झालं? तुझा आवाज असा का येत आहे? आमच्या वहिनीसोबत भांडण केलंस की काय? मॉन्टी अवीची मस्करी करत बोलला. मॉन्टी, मी आता मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे. अवी थोडा वैतागूनच बोलला. अरे, मी तर कुठे मस्करी करत आहे? जे मी आता पाहिलं तेच बोलत आहे.
कारण मी आत्ताच समीराला रागाने खाली जाताना पाहिलं, म्हणून मी तुला फोन केला, मॉन्टी बोलला आणि अवीच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसू लागलं. काय, ती इथून रागाने बाहेर गेली? तू तिला पाहिलंस का? अवीने विचारलं. अरे हो, आणि मी तिला समोरून आवाज देत होतो, तरी तिने माझ्याकडे पाहिलं देखील नाही, मॉन्टी म्हणाला. अरे भांडण असं काही नाही, थांब मी खाली येतो, आपण बाहेर जाऊन बोलूया. सध्या माझं डोकं खूप ठणठण करत आहे आणि मला आता कॉफीची नितांत गरज आहे. तेव्हा आपण आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन या विषयावर बोलूया. अवी आपल्या कपाळावर हात ठेवून बोलला आणि तसाच खाली निघून गेला. तो खाली येईपर्यंत मॉन्टी गाडी घेऊन आलेलाच तसा तो गाडीत बसला आणि त्यांच्या नेहमीच्या कॉफी शॉपकडे निघाला. हां बोल आता, काय झालं? तुमचं कशावरून भांडण झालं? तुला मी सकाळीच बोललो होतो ना की तिचा मूड ठीक नाही, तेव्हा तिच्यासोबत बोलताना थोडं जपून बोल म्हणून, पण तू करायचं तेच केलं. बरं बोल, आता तुला काय सांगायचं आहे? मॉन्टी बोलत होता. तेव्हा मध्येच अवी त्याला काय झालं ते सांगायला तोंड उघडत होता. म्हणून मॉन्टी थोडा वैतागून बोलला. झालं तुझं, आता मी बोलतो. पण पहिल्यांदा माझं नीट व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि माझं बोलून झाल्यावर तू बोलायचं, समजलं? अवी मांटीकडे रोखून बघत बोलला. तसं मांटीने हो मध्ये मान डोलावली. तेव्हा अवीने मगाशी त्याच्यात आणि समीरामध्ये झालेले बोलणं जसंच्या तसं सांगितलं व ते ऐकून मॉन्टीने डोक्याला हात लावला. अवी, तू वेडा आहेस का रे? तुला माहिती आहे ना ती समीरा कशी आहे? तिला आधीपासून तुझा आनंद बघवत नाही, तुझं सुख तिला बघवत नाही आणि तू नेहमीप्रमाणे तिला सगळं सांगून रिकामा झालास. धन्य आहेस तू आणि तुझी मैत्री. देवना करो आणि ती अन्याला भेटून तुझ्याबद्दल सगळं काही खरं सांगू नये म्हणजे झालं, मॉन्टी बोलला आणि अवीने त्याच्याकडे रागाने पाहिले. मॉन्टी, तू आता हे बोलू नकोस. मगापासून या सर्वांचा विचार करून माझं डोकं दुखत आहे, म्हणून यावर काहीतरी सोल्युशन काढण्यासाठी मी तुझ्याशी बोलायला तुला इथे घेऊन आलो आहे. पण तू मला तीच भीती घालत आहेस. अवी बारीक तोंड करून हळूहळू बोलला आणि त्याची ही अवस्था पाहून मॉन्टीला त्याची दया आली. ओके, मी विचार करतो यावर. काहीतरी सोल्युशन असेलच ना? मॉन्टी विचार करत बोलला. अगं अन्या, सांग ना मला. रेवा केव्हापासून अन्याच्या मागे लागलेली की अवी तिच्यासोबत काय बोलला, स्पेशली जेव्हा ती बोलली की मला तुमची आठवण येत होती म्हणून तुम्हाला कॉल केलेला. रेवा, तू माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस. मला तुझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही. तू मला सांग, ते माझ्याबद्दल आता काय विचार करत असतील? तुला थोडं तरी समजतं की नाही? का प्रत्येक गोष्टीत आपली मस्करी करायची? एकतर मला त्यांची काळजी वाटत होती म्हणून मी त्यांना कॉल केला. मला त्यांच्यासोबत काय बोलायचं हे समजत नव्हतं म्हणून मी तुला विचारलं, तर तू मला का नाही ते सांगितलं आणि मी पण मूर्खासारखं बोलून गेली. अन्या रागाने धुसफूस करत होती. तिला आता खरं तर ती हे सगळं अवीला बोलली म्हणून ती ओसाळलेली होती. यामुळेच ती आज जरा जास्तच रेवाचा रागराग करत होती. अन्या, अगं तू मला आत्ताच तर बोललीस की तुला माझ्याशी एक शब्द बोलायचं नाही म्हणून, पण तू तर आता माझ्यासोबत जवळपास 100 शब्द बोललीस, रेवा दात दाखवत बोलली. रेवा, तू इम्पॉसिबल आहेस. यामुळे मला तुझ्यावर जास्त वेळ राग पण धरता येत नाही. पण मला आज खरंच तुझ्यापेक्षा जास्त स्वतःचा राग येतोय. मी त्यांच्याशी असं कसं काय बोलू शकते? अन्या बोलली आणि रेवाने तिच्याकडे कौतुकाने पाहिलं. अन्या, आता बस झालं गं. तू सारखी सारखी ती एकच गोष्ट का बोलत आहेस? मला आता तुझं हे एकसारखं तेच तेच बोलणं ऐकून कंटाळा आलाय. त्यापेक्षा आपण एक काम करूया. तसंही तुझं बोलणं ऐकून माझं खूप डोकं दुखत आहे. तर आपण कॉफी घेऊया का? रेवा बोलली आणि अन्याने हो मध्ये मान डोलावली. पण आपण इथे कुठे जायचं, म्हणजे आपण बोलत बोलत कुठे आलोय हेच मला समजत नाही, अन्या आजूबाजूला बघत बोलली. आणि तेव्हा कुठे रेवाचं लक्ष आजूबाजूला गेलं. अगं हो, आपण हे कुठे आलोय, रेवा बोलली आणि तिने समोर पाहिलं तर तिला समजलं की त्या दोघी बोलत बोलत आज अवीची जी ब्रँच आहे ते त्या ठिकाणी आल्या आहेत. पण आपण एवढ्या दूर कसं काय आलो हा प्रश्न रेवाच्या मनात आलाच. कदाचित डेस्टिनी, हो डेस्टिनीच असेल तिचं.
अवी व अन्याची भेट घडवून देत असेल, मग तिने यासाठी एवढं काही केलं आहे, तर आता ती अन्याला अविनाश आहे तिथे घेऊन पण जाईल. पण जर तो तिथे नसेल तर मग मी इथे कशाला आहे? मी त्याला फोन करून बोलावून घेते आणि या दोघांची भेट घडवून आणते. म्हणजे देव तेवढेच पुण्य माझ्या नशिबात घालेल आणि माझ्याकरिता अवीसारखाच एखादा चांगला मुलगा पाठवेल. रेवा मनातच बोलली व तिने आसपास पाहिलं तर त्या दोघी एका कॉफी शॉप समोरच उभ्या होत्या. अन्या, हे बघ, इथेच एक कॉफी शॉप आहे आणि आपण इकडे तिकडे फिरत बसलोय. चल आपण आतमध्ये जाऊया, रेवा समोर बोट करून बोलली. तसं त्या दोघी कॉफी शॉपमध्ये गेल्या. त्या दोघी अजूनही गप्पा मारतच जात होत्या. तेवढ्यात अन्यासमोर बोलत तिच्याकडेच बघून चालत असणारी रेवा जोरात कोणाला तरी धडकली. तेव्हा तिच्या कपाळाला जोराची धडक बसलेली, म्हणून तिने आपलं कपाळ चोळत ज्या व्यक्तीला ती धडकली आहे त्याला थोडं रागातच मान वर करून पाहिलं, कारण तो तिच्यापेक्षा थोडा उंच होता. त्याला बघून तिने आपले डोळे चोळले व पुन्हा त्या व्यक्तीला पाहिलं व ती त्याला आवासून बघतच राहिली. पण ती व्यक्ती मात्र वैतागूनच रेवाकडे बघू लागली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला अन्या व अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी ही कथा कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.